नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन असल्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आपण आज तेरे इश्क में या चित्रपटाचा ट्रिझर लॉन्च झालेला आहे आणि हा ट्रिझर अत्यंत चांगला आहे आणि लोकांना आवडत आहे. यामध्ये तीव्र, भावनिक आणि बदला घेणारी प्रेमकथा या ट्रिझरवरून दिसून येते. यात धनुष आणि कृती सेन यांची महत्त्वाची भूमिका आहे. लोकांच्या मते टीझरमध्ये धनुष एका वेगळ्या भूमिकेत आहे, जो कृतीच्या लग्नात गोंधळ घालताना दिसतो. त्यात एका दुःखद प्रेमकथेची झलक मिळते, जी दमदार आणि ए.आर. रहमानच्या संगीताने भरलेली आहे. टीझरचे पुनरावलोकन केलेले आहे. त्यात धनुष आणि कृतीची लोकांना केमिस्ट्री चांगल्या प्रकारे आवडलेली आहे. ट्रिझर प्रेक्षकांना एका भावनिक वळणावर घेऊन जातो. टीझरमध्ये धनुष आणि कृती यांच्यातील प्रेमाची तीव्र आणि उत्कट झलक दिसून येते, जी आनंदी क्षणापासून वेदनादायक वळणापर्यंत कशा प्रकारे घेऊन जाते या ट्रिझरमध्ये दाखवलेले आहे. ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले पार्श्वसंगीत टीझरला आणि प्रभावी बनवलेले आहे. त्यात एक वेदनादायक गाणे ऐकायला मिळते, जे कथेची खोली वाढवते. धनुष आणि कृती सेन यांचा अभिनय या टीझरमध्ये स्पष्ट दिसून येतो. धनुषचा प्रतिशोधी चेहरा आणि कृतीची गोंधळलेली स्थिती या दोघांच्या दमदार अभिनयाची साक्ष देतो आणि या टीझरला वेगळ्या वळणावर घेऊन जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी पुन्हा एकदा एका छोट्या शहरातील प्रेमकथेला मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी यापूर्वी रांझना आणि अंतरंग यासारखे चित्रपट दिलेले आहेत. तेरे इश्क मेंचा टीझर प्रेक्षकांना एका भावनिक आणि तीव्र प्रेमकथेची ग्वाही देतो. धनुषच्या मागील चित्रपटांची तुलना केली तरी हा चित्रपट एक वेगळा आहे. हा चित्रपट वेगळी आणि सशक्त कथा घेऊन लोकांना भावनिक आणि वेगळ्या वळणावर घेऊन जातो. आणि हा चित्रपटाच्या ट्रेलरनुसार असे वाटते की या ट्रेलरमध्ये धनुष आणि कृती सेन यांची केमिस्ट्री अत्यंत प्रभावी दाखवलेली आहे आणि हा ट्रेलर लोकांना खूप आवडत आहे. तरी हा ट्रेलरला तुम्ही पाहू शकता. हा ट्रेलर खूप चांगला आहे आणि हा मूव्ही पण ट्रेलरनुसार चांगली होईल अशी आशा आहे. आणि या दोघांची केमिस्ट्री कृती सेन आणि धनुषची चांगली आहे. प्लीज हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. थँक्यू.